तसं कुठंच सत्यता नाही आणि राजू डेरंगे यांनी सुद्धा असं कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही. त्यांनी स्वतःसाठी मी घेतले अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. सुनेत्रा पवार यांची भेट झाली. खरं तर सध्या तुमच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते अशा पद्धतीची माहिती समोर येते. सुनेत्रा पवारांचं तुमचं काय बोलणं झालं? पक्षातून देखील एक नाराजीचा सूर आहे. नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहे. म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल, खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवली. कोणी जाणीवपूर्वक आपल्या काहीतरी कारस्थान करण्याच्या दृष्टीनं हा सगळा प्रकार केला जातोय का? कारण दादांच्या अचानक निघून जाण्यामुळं त्यांच्या अनेक मंत्र्यांवर अशा पद्धतीचा सापळा रचला जातोय किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे. माझं कोणाबरोबरच वैमनस्य दुश्मनी किंवा कोणी माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशा पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळं माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी मुद्दाम होऊन बदनाम करतं असा प्रकार तरी नाही. मधल्या काळात एक चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होती की मधल्या काळात एक प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा होती की कुठेतरी नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद काढायचं आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे द्यायचं आणि ते इच्छुक यासाठी खूप प्रयत्न करतायत आणि ते इच्छुक पण दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत पक्षांतर्गत सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या सारखं. पण मला तरी वाटतं तर मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत माझं कामकाज बघितले त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही. त्याच्यामुळे तोही प्रकार होणार नाही आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही. असं सुप्रिया सुळे म्हटल्या त्यामध्ये की मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला काल, पण माझं तुमच्याशी बोलणं नाही झालं. 6व्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर कारवाई करण्यात आली अशा प्रकारचं सुप्रिया सुळे आता दिल्लीत बोलताना म्हटलं. तसं ताई म्हणले असतील त्यांचं मी तसं आम्ही एकत्र पक्षात काम केलंय किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना 2004 सालापासून शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केले. ते कामकाज करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिलं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना माहीत आहे की बाबा मी चुकीचं करणार नाही. म्हणून सगळेच जण म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दाम होऊन काहीतरी बदनाम करायचं म्हणून करेल असं माझा तरी संशय. मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं का? मुख्यमंत्र्यांची चर्चा सीएम साहेबांबरोबर बोलणं नाही झालं. मी बोलणार आहे. सर, विरोधक तुमच्यावर आरोप असं म्हणतात की कुठली पोलिसांची कारवाई करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांना माहीत नाही अशातला भाग नसणार. त्याच्यामुळे नक्कीच त्यांनी दिलेल्या सूचनानुसार ही कारवाई केली असणार असं संजय राऊतांनी आरोप केलेला आहे आपल्यावर. मला तरी असं वाटत नाही की बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात मला मी पुन्हा तेच म्हणतो की माझा कोणावरही संशय नाही. सर, या प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असताना या प्रकरणामुळे कुठेतरी डाग लागला तुमच्या? शेवटी असं आहे ना, डाग लागला म्हणजे आत्मा दुखतोच. म्हणजे तो त्या क्लबने केलं पण शेवटी अन्न औषध प्रशासन आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मग ते मंत्र्यापर्यंत लिंक जोडण्याचा प्रयत्न करतात. मला माहिती आहे सत्यच असतं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो तुम्हाला मी. तुमच्याकडे जे खातं आहे ना त्या खात्यात एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही फक्त तुमचं म्हणता म्हणजे तुम्ही म्हणते लक्षात आलं, मात्र खरं तर मेडिकल जेव्हा निलंबित होतं ना त्यावेळेस तुमच्या कार्यालयामध्ये म्हणजे यापूर्वी जे खात्याच्या मंत्र्याकडे होते त्या कार्यालयात शिपाई तिथून ही साखळी उभी राहते. म्हणजे तो वकिलाला सांगणार, त्या वकिलाला भेट, तो वकिलाला नंबर, ही जी साखळी ही खूप मोठी आहे. तर तुम्हाला याकडे लक्ष द्यावं कारण की ज्या पण तुम्हाला टार्गेट जर केलं जात असेल तर तुम्हाला मुळावरच घाव घालावं लागणार आहे. अशा पण तुम्ही शिपायापासून तुमच्या कार्यालयाचे जे अधिकारी त्यांच्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवलं तर त्याचा फायदा निश्चित तुम्हाला असं काही फार्मासिस्ट चालेल ना. माझ्याच कार्यालयात नाही तर जेव्हा या असे प्रकार मंत्रालयात जर होत असतील
तर प्रत्येकाला ह्याच्यात आता आमच्यासारख्याला तरी डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल, त्याच्यावर सुपरविजन किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. आणि जो दोषी आढळला, जसं राजू डेरिंगे दोषी आढळले, त्यांना त्याचं भोगावं लागेल. असं त्याच्याशी लिंक असलं कोणाची तर त्यांना ते भोगावं लागेल. पण राजू डेरिंगेने जे सांगितले का मी माझ्या स्वतःसाठीच घेतले होते, पण ह्या कार्यालयाचं सगळ्या मंत्रालयात त्याचा परिणाम होईल आणि प्रत्येकजण ज्याचं त्याचं चोखपणे काम करते. यांचं जसं म्हणणं आहे की एकंदरीत ही चयन काम करते जिरोड साहेब, मुळात मग ती FDA आयुक्तापासून असो किंवा मंत्रालयाच्या गेटपर्यंत असो, ही जी साखळी तोडायची असेल तर तुम्हाला काम करावं लागेल असं यांचं म्हणणं आहे. 100% मी ते काम करणार. तात्काळ एखादी बैठक घेतो, प्रत्येकाला सूचना देतो, त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवतो. आता आपण वकिलांचं सांगितलं, मी एवढ्या सुनावण्या घेतो तर काही लोक वकील आणतात. मी वकिलांची सुद्धा मला गरज येत नाही का त्यांना काय काय त्रुटी आहे त्या त्रुटीची पूर्तता करण्याचं ते मान्य करतात आणि त्रुटी आहे हे मान्य करतात. त्यावेळेला त्यांना आपण एक काही दिवसाची एक संधी देतो, तेवढ्या दिवसाची पूर्तता करून त्याला पूर्ववत करायचं करत असतो. कारण की ही लॉबी मंत्र्यांना पण डाग लावायचं काम करते, यांचंच काम असतं असं एकंदरीत दिसतंय एवढ्या वर्षाच्या अनुभवात. म्हणूनच आपण आता त्याची कठोर कार्यवाही करण्याच्या संदर्भातल्या सगळ्यांना सूचना देऊन हे एक उदाहरण करा. सर, अनेक बैठक झाली आहे. विलीनीकरणाच्या संदर्भात जे काही चर्चा होती, त्यांनी असं म्हटलं होतं अजित पवारांच्या निधनानंतर की घड्याळ आणि तुतारी आता काय वेगळ्या नाहीत, आम्ही एकत्रच आहोत. मात्र सध्या काय तुमच्या पक्षाकडनं काय हालचाली होताना पाहायला मिळत नाही काय? त्या संदर्भात वरिष्ठ जे ठरवतील, आज तरी चर्चा एकदम पूर्णविराम आहे, कुठल्याच प्रकारची चर्चा नाही. सर पुणे पण जामीन कालच्या बैठकीमध्ये मग एक विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये काल सगळेच मंत्री सगळेच आमदार एकाच ठिकाणी उपस्थित होते. मध्यंतरी सुनेत्रा पवार यांच्याकडनं सुद्धा अशी माहिती येत होती की त्या प्रत्येक आमदारांशी स्वतंत्र संवाद साधणार आहे. मग काल अशा पद्धतीच्या काही चर्चा झाल्या का? आमदारांमध्ये फुसफुस काही झाली का? कोणी काही सांगितल्याचं कळलं का? नाही, कालची जी बैठक होती ती तशी दादा असताना दर प्रत्येक मंगळवारी बैठक घेतली जायची, तीच पुन्हा कंटिन्यू करायची म्हणून आजची बैठक आज पंतप्रधान महोदय येतात म्हणून ती काल घेतली. आणि त्याच्यात फेस टू फेस किंवा 2-2, 4-4 आमदार मिळून तर एक जसं काहींना असं वाटत असेल का ताई आम्हाला ओळखतील का, तर किंवा आपण काय कशा पद्धतीनं पुढं जावं, प्रत्येकाचे वेगवेगळे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रश्नही वेगवेगळे, तर ते एकमेकाला विश्वास देण्याच्या संदर्भातलं किंवा मनमोकळेपणानं बोलावं या दृष्टीनं त्यांचा तो प्लॅनिंग होता. पण अजूनही काही असे नेते किंवा मंत्री आहेत का की ज्यांना असं वाटतं की एकत्र झालं? म्हणजे हिरामण पुष्कर यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं, तुमच्या बाजूला ते बसले, मोठं विधान केलेलं होतं. म्हणजे वैयक्तिक अशी भूमिका आहे. तसं अजून कुठंच काही तशा पद्धतीची चर्चा नाही. सर, ज्या दिवशी दादांचं हे झालं त्याच दिवशी 75 फायली मायनॉरिटी शाळेच्या संदर्भात साईन करण्यात आलं. या संदर्भात काही चर्चा पक्षांतर्गत किंवा त्या संदर्भात रात्री तरी बिलकुल चर्चा झालेली नाही. फक्त जे माध्यमांच्या माध्यमातूनच जे ऐकायला येतं, सीएम साहेबांनी त्याच दिवशी त्याला स्टे दिलाय आणि वहिनींनी त्या ठिकाणी त्याच्यावर चौकशी समिती नेमलेली आहे. सर दादांच्या जाण्यानंतर वैयक्तिक काही नुकसान दादांच्या जाण्यानं जेव्हा राज्याचं नुकसान होतं तेव्हा माझं वैयक्तिक आहेच ना. राज्यातली अगदी सर्वसामान्य ज्याला दादा कधी माहीत सुद्धा नाही, फक्त दादाचं नाव ऐकून आहे, अगदी घरी बसलेली म्हातारी माणसं ते सुद्धा म्हणतात एक चांगला माणूस गेला. त्याला पक्षाशी घेणं नाही, त्याला कशाशीच नाही, फक्त एक आपल्या माध्यमातूनच जे दादाचं कामकाज किंवा तुम्ही आम्ही मिळून जे दादाविषयी जे विरोधक सुद्धा दादाच्या कामकाजावर फिरा असायचे. अजित पवार यांच्या निधनाला जवळपास 20 दिवस होत आहेत. मात्र ठोसपणे ही कारवाई होताना म्हणाले. एकीकडे जसं बघतोय की अजित पवार प्रश्न उपस्थित होतात, काही पुरावे समोर आणत आहेत. तर या सगळ्या संदर्भात एकूण पक्षाच्या आमदारांमध्ये काही चर्चा आहे का, किंवा त्यांना नेमकं काय वाटतं की 20 दिवस झाले अजून ठोसपणे प्रखरपणे जशी चौकशी व्हायला पाहिजे तशी होत नाहीये का? पक्षाच्या आमदारांपेक्षा नेत्यांपेक्षाही मुख्यमंत्री महोदयच त्याच्यात एकदम खोलात जाऊन चौकशी करण्याच्या संदर्भात आपल्याला नेहमी सांगत असतात. त्या पद्धतीने चौकशी चालू असते.